पण खूप लोक असे म्हणतात की खूप उपाय करून बघितले, खूप ॲस्ट्रोलॉजरकडे जाऊन बघितलं, पण काही फरक पडत नाही, असं का होतं? त्याचं एक साधं सिंपल उदाहरण असं देते की आता जसं गणपतीला सगळेजण जातात. बरोबर. म्हणजे आता पुण्यामध्ये गणपती आहे, तर की ह्या गणपतीला गेल्यावरती माझा नवस केला तर पूर्ण होतो. बरोबर. पण तोच नवस तुम्ही अगदी मुंबईला जरी गेले, लालबागच्या राजा, तर गणपतीचे तुम्ही जर लाईन बघितली, करोडो लोक असतात, अगदी लाखो लोकांची लाईन असते, करोडो लोक, म्हणजे खूप 8-8, 10-10 दिवस नंबर लावतात. काही लोक 2-2 दिवस लाईनमध्ये उभे राहतात. तर तुम्हाला असं सांगता येईल का की जेवढे 1 लाख लोक, 10 लाख लोक लाईनमध्ये उभे होते नवस करायला, त्या 10 लाख लोकांची इच्छा पूर्ण झाल्या? त्यांच्या ज्या त्यांनी देवाकडे मागितलं होतं पूर्ण झाल्या त्या? नाही. त्याचं कारण काय? नाही, त्याचं कारण असं असतं की मनापासून, म्हणजे जे आपण जातो मनापासून, की मी एखाद्या देवाचं स्तोत्र वाचलं आणि तुम्हाला सांगितलं की हे तुम्ही वाचा, मला खूप फायदा झाला, तुम्ही पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने ते वाचलं, बरोबर. आणि नियम सांगितले, अगदी नियमानुसार काटेकोरपणे तुम्ही ते केलं, तर तुम्हाला जे प्राप्त करायचे ते तुम्ही करणार. मग तुमचं बघून मग तिसरा व्यक्ती आहे, तुम्ही त्याला दिली, त्याच्या मनामध्ये शंका आली, अरे ह्या दोघांना झालं, किंवा त्यांनी कंटाळा केला की हो होईल का नाही, किंवा ज्या वेळेस करायला पाहिजे, जसं करायला पाहिजे तसं त्यांनी केलं नाही, तर त्याला त्याच्यातनं काय, जे तुम्हाला प्राप्त झालं त्याला नाही होणार. बरोबर. पहिलं म्हणजे त्यांनी शंका घेतली, दुसरं म्हणजे त्यांनी सातत्य ठेवलं नाही. ज्यावेळेस ॲस्ट्रोलॉजर एखादे उपाय देतात त्यावेळेस बहुतांश लोक जे आहेत ते अर्ध्यात उपाय सोडून देतात. बरोबर. पण तुम्हाला फॉलो करून किंवा तुम्ही काय करतात ते नाही, तर तुमच्या मनामध्ये प्रथम श्रद्धा पण असली पाहिजे आणि विश्वास. श्रद्धा आणि विश्वास ह्या 2 गोष्टी असल्या म्हणजे सबूल, हे 3 गोष्टीमध्ये तुम्हाला दिलेले उपाय नेहमी फलद्रूप होता आणि तुम्हाला जी इच्छा असते ती तुमची पूर्ण होते.